नमस्कार, मी केतकी जोशी टॉक टाइममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत वंध्यत्व या विषयावर आणि डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर या आपल्या सोबत आहेत। ककून फर्टिलिटीच्या त्या वैद्यकीय संचालक आहेत। खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं या कार्यक्रमामध्ये। त्या IVF कन्सल्टंट अँड एंडोस्कोपिस्ट आहेत। त्याचप्रमाणे ककून फर्टिलिटी ही भारताच्या IVF क्लिनिकची एक आघाडीची शृंखला आहे, ज्यामध्ये संपूर्ण IVF उपचारांचा समावेश आहे। ठाण्यात त्याचं प्रमुख केंद्र आहे आणि गेल्या 9 वर्षांपासून प्रजननक्षम रुग्णांची त्या सेवा करतायत। डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर यांनी भारत आणि UK मध्ये आपलं प्रशिक्षण घेतलंय। त्या 11 वर्षांपासून UK मध्ये होत्या आणि रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजिस्टच्या त्या सदस्य आहेत। त्यांनी UK मधून कन्सल्टिंग ट्रेनिंग प्रमाणपत्र पूर्ण केले। त्या UK RCOG द्वारे मान्यताप्राप्त फर्टिलिटी मेडिसिन तज्ञ आहेत आणि त्यांच्याकडे UK कडून IVF फेलोशिप आणि रिसर्च फेलोशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे। त्यांच्याकडे विविध IVF विषयांवर संशोधन पेपर्स आणि ऑडिट्स सुद्धा आहेत। तर त्यांनी अनेक पेपर्स लिहिलेत आणि विविध पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांनी आपले योगदान दिलेले आहे। मॅडम, खूप महत्त्वाचा विषय आहे। आजकाल आम्ही महिलांमधल्या ब्लॉक ट्यूब्स समस्येबद्दल ऐकतोय। या समस्येची कारणं आणि उपचार कोणते आहेत? बघा, जेव्हा गर्भधारणा नॉर्मली होते तेव्हा शुक्राणू योनिभागातून वर चढतात, अंडाशय अंड रिलीज करतं आणि ही जी ट्यूब असते ना ती आपलं अंड पिकअप करते आणि शुक्राणू आणि अंड ह्या ट्यूबमध्ये एकत्रित होतात आणि मग बाळ बनतं। सो ऑब्व्हियसली ही ट्यूब एका पाईपसारखी आहे। पाईप जर बंद पडला तर पाणी इकडून तिकडे फ्लो होणार नाही। तसं जर ट्यूब बंद असेल तर ऑब्व्हियसली प्रेग्नन्सी राहत नाही। त्यामुळे ट्यूब ब्लॉक असणं हे प्रेग्नन्सी न राहण्याचं किंवा वंध्यत्वाचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे। ट्यूब ब्लॉक होण्याकरता कारणं वेगळी असतात। ब्लॉक आयदर आतून असेल, सो ट्यूब आतमधून डॅमेज झाली तर ती ब्लॉक होईल, किंवा बाहेरून एखाद्या गोष्टीचं प्रेशर पडलं तर मग ती ट्यूब ब्लॉक होईल। बाहेरून प्रेशर पडण्याचे एक्झाम्पल्स म्हणजे कधीतरी एंडोमेट्रिओसिस असतो, त्याच्यामध्ये आतल्या गोष्टी म्हणजे आपलं आतडं, गर्भाशय, अंडाशय असं एकामेकांना चिटकू शकतात। हे एकामेकांना चिकटले की त्यांना ॲडिशन्स असं म्हणतात आणि या ॲडिशन्सच्या बाहेरून प्रेशर पडल्यामुळे ट्यूब आपली बंद होऊ शकते। किंवा तसंच एखादा फायब्रॉइड असतो, म्हणजे गर्भपिशवीतून एखादी त्याचा जो मसल असतो त्याची ग्रोथ असते। हा फायब्रॉइड जर ट्यूबच्या दिशेने वाढला तर तो ट्यूबवरती प्रेशर देऊन ट्यूबला बंद करू शकतो। किंवा इतर काही इन्फेक्शन्स, म्हणजे पूर्वी अपेंडिक्स होऊन गेलेला असेल किंवा आतड्याचं इतर काही इन्फेक्शन होऊन गेलेलं असेल आणि त्या इन्फेक्शनमुळे आपल्या पोटामध्ये ते जर पसरलेलं असेल, किंवा TB, ह्या अशा जनरल इन्फेक्शन्समुळे देखील ॲडिशन्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ट्यूबवरती प्रेशर होऊन ट्यूब बाहेरून बंद होऊ शकते। कधीतरी ज्याला आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणतो, म्हणजे गोनोरिया किंवा सिफिलिस किंवा हे जे डिसीजेस आहेत, तर क्लमिडिया आणि गोनोरिया त्यातले महत्त्वाचे डिसीजेस आहेत, कारण हे डिसीजेस डायरेक्टली ट्यूबला इजा करतात। ट्यूबला ते बाहेरूनही खराब करतात, आतूनही खराब करतात आणि अशा रीतीने डॅमेज झालेली ट्यूबला जनरली परमनंट डॅमेज असतो। सो पहिल्या पद्धतीचं जे डॅमेज आहे की जिकडे ॲडिशन्स आहेत किंवा बाहेरून काही प्रेशर पडतंय, त्यातल्या बऱ्याचशा ट्यूब्स आपण शस्त्रक्रिया करून त्यांचं ॲडिशन किंवा त्यांचा ब्लॉक आपण काढू शकतो। ज्या ट्यूब्स आतून बाहेरून दोन्ही खराब झालेल्या आहेत इन्फेक्शनमुळे, त्या ट्यूब्सला आपण तसा म्हणजे त्यांच्यावरती आपण शस्त्रक्रिया जरी केली तरी त्या कधीही पूर्णपणे त्यांची ॲक्शन परत येत नाही। त्याच्यामुळे प्रेग्नन्सी राहण्याला प्रॉब्लेम हा ट्यूबच्या डिसीजमध्ये नेहमीच राहतो। ट्रीटमेंट्स म्हणायला गेलात तर ऑब्व्हियसली आपण मी म्हटलं तसं आपण ॲडिशन्स काढून टाकू शकतो आणि ट्यूबवरचं प्रेशर आपण रिलीज करू शकतो। पण ट्यूब जर आतून खराब झालेली असेल तर काही लोक, ज्याला आपण ट्यूबल रिकॅनलायझेशनचं ऑपरेशन म्हणतो, ह्यासाठी काही लोक पात्र ठरतील। पण ट्यूबल रिकॅनलायझेशनचं ऑपरेशन केल्यानंतर त्याचा बेनिफिटचा जो इफेक्ट असतो तो साधारण 6 महिन्यापर्यंत राहतो। 6 महिन्यानंतर ट्यूब परत आकुंचन पावण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे ऑपरेशन जरी आपण केलं आणि जर इमिडिएटली प्रेग्नन्सी नाही राहिली ऑपरेशन नंतर, तर त्या ऑपरेशनचा आपल्याला तसा लॉंग टर्म फायदा नाही मिळत। आपण ऑपरेशनवरती होणारा खर्च, त्यात जाणारा वेळ जर आपण मोजला तर त्याच्याऐवजी ट्यूबचा प्रॉब्लेम असलेल्या बायकांनी जर टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF करून घेतलं तर त्यांना लवकर प्रेग्नन्सी राहू शकते, कारण आपला वेळ वाचतो, एक ऑपरेशन वाचतं आणि आपल्याला IVF द्वारा प्रेग्नन्सी होऊच शकते। इनफॅक्ट जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबीची जी प्रेग्नन्सी होती, लुईस ब्राउन इंग्लंडमधली, तिच्या आईच्या ट्यूब्स कम्प्लिटली डॅमेज होत्या आणि म्हणून त्यांना IVF करून लुईस ब्राउन ही मुलगी झाली।
ब्लॉक ट्यूब्सप्रमाणेच बऱ्याच तरुण महिला या PCODच्या समस्येला सुद्धा तोंड देत आहेत. PCOD जननक्षमतेवर परिणाम करते का? आणि जर एखादी तरुण महिला PCOD तिला झाला असेल आणि तिला जर लग्न करायची इच्छा असेल तर तिला तुमचा काय सल्ला असेल? बरं, तुम्ही हा प्रश्न विचारलात हे खूप चांगलं केलं, कारण पॉलिसिस्टिक ओव्हरी हे आजकाल वंध्यत्वाचं हॉर्मोन इम्बॅलन्समधलं पहिलं कारण म्हणायला हरकत नाही. हल्ली आम्ही ज्या यंग मुली बघतो की ज्या फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी येतात त्या मोस्टली पिरियड इरेग्युलर आहे म्हणून येतात आणि अशा बायकांना आणि अशा मुलींमध्ये ऑलमोस्ट 30 ते 40% मुलींना PCO आढळतो. तर PCO म्हणजे काय? बेसिकली हा हॉर्मोनचा इम्बॅलन्स आहे. स्त्रियांमध्ये पुरुषाचे हॉर्मोन्सही असतात, स्त्रीचेही हॉर्मोन्स असतात, पण आपले स्त्रीचे हॉर्मोन्स पुरुषांच्या हॉर्मोन्सपेक्षा जास्त असतात आपल्यामध्ये, कारण आपण बायका आहोत. जेव्हा ह्याच्यात इम्बॅलन्स होतो, जेव्हा अँड्रोजन्स म्हणजे पुरुषाचे हॉर्मोन्स आपल्यातले वाढायला लागतात, त्याच्यामुळे आपल्या स्त्रीच्या आपल्या जे फिमेल हॉर्मोन्स असतात त्याच्यामध्ये आपला इम्बॅलन्स सुरू होतो. याचा फायनल इफेक्ट काय होतो की अंड वाढायला आणि अंड फुटायला त्रास होतो. सो PCO जेव्हा सिव्हिअर असतो तेव्हा या बायकांमध्ये पाळी 2-2, 3-3 महिने, कधीतरी 6-6 महिने येत नाही. आणि ही काय येत नाही? कारण जेव्हा अंड वाढत नाही आणि अंड जेव्हा वेळेवर फुटत नाही त्यावेळेला बॉडी हॉर्मोन्समध्ये नेहमी कन्फ्यूज स्टेटमध्ये राहते. त्याला बॉडीला कळत नाही की अंड वाढलंय की नाही, फुटलंय की नाही. आणि अंड जर वाढलं नसेल तर पिरियड आणायचं नाही, कारण आपल्याला अंड वाढताना आपल्याला पिरियड नको असतो, कारण आपल्याला प्रेग्नन्सी राहायला हवी असते. तर PCO मध्ये हा बेसिक प्रॉब्लेम आहे. PCO आता एवढं कॉमन झालेलं आहे की आपण जर काही प्रिकॉशन्स जर आपण आधीपासून घेतल्या तर मुली त्याची सिव्हिरिटी कंट्रोल करू शकतात. PCO 2 गोष्टींमुळे होतो. एक तर तुम्हाला अनुवंशिक कारण असू शकतं की आईला आहे, मावशीला आहे, बहिणींनाही आहे, सो आपल्यालाही PCOची टेंडन्सी आहे. पण ही PCOची टेंडन्सी आपण कमी करू शकतो, कारण आपण जर आपलं राहणसहान, आपण जे डाएट घेतो ह्याच्यावर जर आपण चांगला कंट्रोल ठेवला तर आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी तेवढी कंट्रोलमध्ये ठेवू शकू. सो बेसिकली जेव्हा मुली लग्न करायचं ठरवतात आणि त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे म्हणून त्याला आधीपासून माहिती आहे, तर 2 गोष्टी आहेत. लग्नाच्या वेळेला एक पाळी रेग्युलर येते की नाही मुलीला, कारण लग्न होऊन गेल्यानंतर जर पाळी रेग्युलरली येत नसेल तरी मग माहेरचे आणि सासरचे दोन्ही लोक थोडेसे टेन्शनमध्ये असतात. तर ती पाळी रेग्युलर करण्याकरता काही गोळ्या असतात ज्या आपण रेग्युलरली घेऊ शकतो आणि त्यांनी ॲटलिस्ट पाळी आपण रेग्युलर ठेवू शकतो. सो तो एक सोशल प्रॉब्लेम आपण तसा ॲड्रेस करू शकतो. राहिलं प्रेग्नन्सीसाठी, कारण लग्न झाल्यानंतर प्रेग्नन्सी लोक प्लॅन करायला लागतात, तर ह्याकरता लग्न होण्याच्या आधीपासून आपण जर आपलं डाएट नीट ठेवलं, आपण जर आपल्या वजनावरती काबू ठेवला, आपण जर आपलं रेग्युलर एक्सरसाइज ठेवली, त्याच्यानंतर काही विटॅमिन्स आणि काही मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत ती जर आपण रेग्युलरली घेतली तर आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीची टेंडन्सी आपण थोडी कमी करू शकतो. तर ह्या गोष्टी जर आपण आधीपासून सुरू करून ठेवलेल्या असतील तर जेव्हा आपण ॲक्च्युली प्रेग्नन्सीसाठी प्लॅन करायला लागतो तेव्हा आपल्याला ट्रीटमेंट युजली लागते पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या मुलींना, पण आपल्याला त्यातल्या त्यात लवकर प्रेग्नन्सी राहून जायचे चान्सेस चांगले असतात जर आपण आधीपासून काळजी घेतलेली असेल. सो पॉलिसिस्टिक ओव्हरी असतील तर प्लीज कम डाऊन, वी कॅन सिट, वी कॅन टॉक आणि आपण या गोष्टी सॉर्ट करू शकतो इवन बिफोर यू गेट मॅरिड. आपण गप्पा मारतोय वंध्यत्व या विषयावर आणि डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर खूप महत्त्वाची माहिती देत आहेत. पण एका ब्रेकची वेळ झाली आहे, ब्रेकनंतर परत भेटूयात. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर या आपल्याला IVF तंत्रज्ञान आणि वंध्यत्व याबद्दलची खूप महत्त्वाची माहिती देत आहेत. बऱ्याच महिला त्यांच्या व्यावसायिक वचनबद्धतेमुळे लग्नानंतर लगेचच मुलांची योजना आखू इच्छित नाहीत, त्यांना लगेच मुलं नको असतात, तर तुमचा त्यांना काय सल्ला आहे? हा ना, तुम्ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेत आणि या प्रश्नाबद्दल बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे सायंटिफिकली की जसं स्त्रीचं वय वाढतं तसं ती मेनोपॉजच्या जवळ जाते आणि जशी ती मेनोपॉजच्या जवळ जाते तशी तिचा अंड्यांचा नंबर आणि अंड्यांची क्वालिटी ह्या दोन्हीही कमी 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 होत जातात. ज्या मुलींना किंवा ज्या बायकांना आता इमिडिएटली प्रेग्नन्सी ठेवण्याची पॉसिबिलिटी नाही आहे, कारण हवा तसा जोडीदार मिळालेला नाही आहे किंवा करिअर करायचं आहे किंवा लग्न झालं आहे पण फॅमिली फायनान्शियली सेटल्ड नाही आहे म्हणून त्यांना मूल आत्ता नको, थोडे दिवस थांबून घेऊ, अशा बायकांना प्रेग्नन्सी का आपली सेटलमेंट हे प्रेशर नेहमी डोक्यावर राहतं आणि हे प्रेशर आता घ्यायची गरज नाही आहे, कारण एग फ्रीजिंग सारख्या ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत. एग फ्रीजिंगमध्ये आपण काय करतो की एखादी स्त्री जेव्हा कमी वयाची असते
तेव्हा तिला इंजेक्शन देऊन तिची फॉलिकल वाढवून तिची अंडी बाहेर काढून घेऊन आपण ही अंडी फ्रीज करून ठेवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर आज एक 25 वर्षाची मुलगी आली आणि ती म्हणाली की माझं लग्न तर झालेलं आहे पण आम्ही आत्ता बेबी करणार नाही आहोत कारण आमचे 2 वेगळ्या शहरात जॉब्स आहेत किंवा काहीही, तर अशा कपलसाठी ती अंडी काढून घेऊन मग त्यांना हवं असेल तर आपण या अंड्यांची बाळं बनवूनही फ्रीज करू शकतो किंवा अंडी आहेत तशीही आपण फ्रीज करू शकतो. ही अंडी फ्रीज करून ठेवून भले ते 5 वर्षांनी आले किंवा भले ते 10 वर्षांनी आले, म्हणजे आज 25 वर्षाची मुलगी जर माझ्याकडे तिच्या 35शीला जरी आली तरी ती माझ्याकडे अंडी फ्रोझन असतात आणि ती अंडी ही 25 वर्षाची अंडी असतात. त्याच्यामुळे तिची 35व्या वर्षी मी जर अंडी परत काढून घेतली त्याच्यापेक्षा ह्या फ्रोझन अंड्यांची क्वालिटी आणि त्यांचा नंबर हा जास्त राहतो. त्याच्यामुळे आपल्याला मिळणारं बाळही चांगल्या क्वालिटीचं मिळतं आणि आपल्याला प्रेग्नन्सी घ्यायला सोपं पडतं. त्याच्यामुळे बायकांना आता हा ऑप्शन ओपन झालेला आहे. पूर्वी जे प्रेशर असायचं की नाही फॅमिली करून घ्या, आता ते प्रेशर डोक्यावर घ्यायची गरज नाहीये. एखाद्या मुलीला जर तिचं करिअर करायचं आहे, ती जर खूप चांगलं करत असेल, म्हणजे फायनान्शियल कंपनी आहे, CEO आहे, तिला कामं करायची आहेत, तिला पुढे मागे बाळ तर हवंय, आत्ता हवंसं जोडीदार नाही मिळालाय, ती आत्ता अंडी फ्रीज करून ठेवू शकते आणि भले ती माझ्याकडे 10-15 वर्षानंतर आली तरी आपण तिचं त्या अंड्यांनी बाळ बनवून देऊ शकतो. त्याच्यामुळे आता इंग्लिशमध्ये ती म्हण आहे ना, यू कॅन हॅव युअर केक अँड इट इट टू, ते आता खरं व्हायला लागलंय की तुम्ही तुमची अंडी सेव्ह केलीत, अगदी तुम्ही तुमच्या करिअरच्या पाठी जरी तुमचा वेळ काढला तरी नंतर जाऊन फॅमिली प्रेग्नन्सी होऊ शकते. आणि दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग जे आजकालच्या मुलींना सांगितलं गेलं पाहिजे. आणखी एक प्रश्न विचारायचा आहे मॅडम, माझ्या माहितीतल्या जोडप्यांपैकी एकाची कमी शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गतिशीलता तपासली गेली आहे आणि त्यांना स्पर्म डोनर निवडण्याची शिफारस केली गेली आहे. यावर तुमचं मत काय आहे? ऍक्च्युली ना सगळ्यांना डोनर लागतो असं नसतो. माझ्याकडे जे बरेच पेशंट्स आहेत ज्यांची ट्रीटमेंट करून आम्ही त्यांचा काउंट मोटिलिटी इम्प्रूव्ह करू शकलेलो आहोत आणि त्यांना आपल्या स्पर्मनी स्वतःचं बाळ झालेलं आहे. त्याच्यामुळे आधी कारण काय आहे मोटिलिटी आणि काउंट कमी असण्याचं ते आपल्याला शोधून घ्यायला हवं. कधीतरी हॉर्मोनल कारण असतं, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, मग ह्याच्यामध्ये ती हॉर्मोनची ट्रीटमेंट केली की आपल्याला शुक्राणूचा काउंट आणि मोटिलिटी इम्प्रूव्ह करता येते. कधीतरी स्मोकिंग, अल्कोहोल अशी कारणं असतात, स्मोकिंग थांबवणं, अल्कोहोल कमी करणं, ह्याने देखील आपली काउंट आणि मोटिलिटीमध्ये आपण फरक आणू शकतो. कधीतरी व्हास डिफरन्स जी ट्यूब टेस्टिसमधून स्पर्मला बाहेर आणते, कधीतरी व्हास डिफरन्सचा काही प्रॉब्लेम असू शकतो. तर लहानपणचं कधीतरी झालेली इजा किंवा एखादा फुटबॉलचा ट्रॉमा, अशामुळे जर व्हास डिफरन्सला काही डॅमेज असेल तर शुक्राणू बनत तर असतात टेस्टिसमध्ये पण ते बाहेर पडू शकत नसतात. अशा वेळेला आपण डायरेक्टली टेस्टिसमधून ते शुक्राणू बाहेर काढून घेऊ शकतो किंवा टेस्टिसच्या वरती एक एपिडिडिमिस नावाची सॅक असते जिकडे शुक्राणू नॉर्मली स्टोअर केले जातात, तिकडून आपण डायरेक्टली शुक्राणू कलेक्ट करू शकतो आणि ह्या शुक्राणूंचा काउंट आणि मोटिलिटी आपल्याला चांगली मिळण्याची शक्यता असते. कधीतरी ना जेनेटिक कॉज असू शकतो. जेनेटिक कॉज म्हणजे आपला जो DNA असतो, ज्या जीन्स असतात त्याच्यामध्ये काहीतरी डॅमेज असू शकतो आणि त्याच्यामुळे शुक्राणूंची काउंट आणि मोटिलिटी कमी असते. ह्या पेशंट्समध्ये ना फारशा ट्रीटमेंट्स वर्क नाही करत, कारण दॅट इज व्हॉट दे आर बॉर्न विथ. ते अनुवंशिक आहे, त्याच्यात आपण फार फरक नाही करू शकत. त्यात देखील काही पेशंट्सचा काउंट आणि मोटिलिटी कमी असताना देखील आपण IVF बाळ त्यांना देऊ शकतो. पण काही पेशंट्समध्ये डिपेंडिंग ऑन द डिफेक्ट आपल्याला त्यांना डोनरच सांगायला लागतं. त्याच्यामुळे डोनर प्रत्येकाला लागेल असं नाही. आपण जर स्पर्मवरती काम करू शकत असू तर आपण त्याचा काउंट मोटिलिटी वाढवून त्यांना आपलं बाळ देऊ शकतो. अशी ट्रीटमेंट केल्यानंतर माझ्याकडे माझे पेशंट्स आपलेही प्रेग्नंट झालेले आहेत, IUI प्रेग्नंट झालेले आहेत आणि टेस्ट ट्यूब बेबीनी पण प्रेग्नंट झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या कपलला प्लीज सांगा की तुम्ही होप सोडू नका. इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेली नसेल तर आपण ती करून घेऊया आणि मग आपण ठरवूया की पुढे आपल्याला खरंच डोनरची गरज आहे का, आणि असेल तर आपण तसं डिस्कस करू शकतो. डॉक्टर, आपल्याला चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे पण पुन्हा वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण आणखीही जाणून घेऊयात. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय वंध्यत्व या विषयावर. डॉक्टर राजलक्ष्मी वालावलकर आपल्याला मार्गदर्शन करतायत. हा शो सुरू होण्यापूर्वी आपण स्पर्म फ्रीजिंगबद्दल गप्पा मारत होतो. मला वाटतं की हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपण आमच्या दर्शकांना याबद्दल काही आणखी सविस्तर माहिती देऊ शकता का? हो, तो अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपण आत्ताच बघितलं तुमच्या त्या ओळखीचं कपल ज्यांच्याकडे बेसिकली काउंट आणि मोटिलिटी दोन्ही कमी होती
आणि आपण बघितलं की काही कपल्समध्ये आपण ते वाढवू शकतो, पण काही कपल्समध्ये ज्याला आपण प्रीमॅच्युअर टेस्टिक्युलर फेल्युअर म्हणतो, यांच्यामध्ये तो काउंट आणि मोटिलिटी कमीच होत जाणार आहे. त्यांच्यामध्ये ट्रीटमेंट करून देखील शुक्राणू नाहीसे होण्याची किंवा झिरोला जायची शक्यता असते. अशा पेशंट्समध्ये ना आम्ही नॉर्मली स्पर्म फ्रीज करायला ठेवायला सांगतो. फ्रीजिंग म्हणजे काय की त्यांनी सेंटरला यायचं, सिमेंट सॅम्पल आपण तिकडेच कलेक्ट करतो आणि ह्या सिमेंट सॅम्पलमधले जिवंत शुक्राणू, चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू आपण फ्रीज करून ठेवतो. जशी आपण अंडी किंवा एम्ब्रियोचं फ्रीजिंग मगाशी बोललो ना, तसे ते शुक्राणूही फ्रीज होतात आणि एकदा ते फ्रीज केले की आपण ते थॉ करेपर्यंत आपण हवा तितका काळ आपण त्यांना जिवंत ठेवू शकतो. सो ज्या पेशंट्समध्ये ट्रीटमेंटचा फायदा होणार नाही किंवा कारण असं आहे की शुक्राणू कमीच होत जाणार आहेत, अशा पेशंट्समध्ये सिमेन फ्रीजिंग हा अतिशय महत्त्वाचा ऑप्शन आज अवेलेबल आहे मेडिकल सायन्सकडे. फॉर एक्झाम्पल ना, ज्या लोकांना सिव्हिअर डायबिटीस असतो, ह्या पेशंट्समध्ये आपल्याला स्पर्म क्वालिटीचा प्रॉब्लेम येतोच, पण ह्या पेशंट्समध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शनही होतं आणि त्यांना इजॅक्युलेशनला प्रॉब्लेम येतो की बाळ तर हवं असतं, स्पर्म तर असतात, पण ते इजॅक्युलेशन वेळेवर होत नाही, ह्याच्यामुळे ते स्पर्म बाहेर पडू शकत नाहीत. अशा पेशंट्सचं त्यांचा डायबिटीस अगदी वाईट व्हायच्या आधी जर आपण सिमेन सॅम्पल घेऊन ते स्पर्म फ्रीज करून ठेवले तर ॲटलिस्ट त्या फ्रोझन स्पर्म्स आपल्याला मिळून आपण ट्रीटमेंट करू शकतो. मग त्यावेळेला टेस्टीजमधून स्पर्म काढायची जी शस्त्रक्रिया आहे ती आपल्याला टाळता येते. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपले कॅन्सरचे पेशंट्स, की त्यांना किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी मिळण्याआधी जर आपण सिमेन सॅम्पल फ्रीज केलं तर हे स्पर्म त्यातल्या त्यात थोडे हेल्दी असतात. कारण तुम्ही किमोथेरपी देता किंवा तुम्ही रेडिओथेरपी देता तेव्हा डायरेक्टली स्पर्मला डॅमेज होऊ शकतो, कारण टेस्टीजला डॅमेज होऊ शकतो आणि डॅमेज झालेल्या टेस्टीजमधून येणारे स्पर्म तेवढ्याच चांगल्या क्वालिटीचे असतील ह्याची आपण गॅरंटी नाही देऊ शकत. त्याच्यामुळे कॅन्सर पेशंट्सनी ट्रीटमेंट घेण्याआधीच जर स्पर्म फ्रीज केले तर आपल्याला त्यातल्या त्यात चांगल्या क्वालिटीचे स्पर्म मिळतात आणि हे स्पर्म वापरून नंतर आपण IVF द्वारा त्यांच्या बायकोला प्रेग्नन्सी देऊ शकतो. सो सिमेन फ्रीजिंग इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आपण मगाशी पण बोललो, मी आत्ताही सांगितलं तसं. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप महत्त्वाची माहिती या विषयावर आम्हाला दिलीत, याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. यानंतर आपण टॉक टाईममध्ये इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह.